आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे 2 आंब्यापासून तयार होणारी उपवासाची रेसिपी। हाय, वेलकम टू माय चॅनल। एका बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतला, 1 वाटी वरी तांदूळ घेतलं, नागपूरकडे याला भगर म्हणतात, आणि मिक्स केलं। आता मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून हे वाटून घेऊ। छान याचं पावडर तयार करून घेतलं। हे बघा, छानपैकी असं मस्त पावडर तयार झाला आहे, बारीक एकदम। आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता 2 आंबे घेतले, आंब्याचे साल वेगळे काढले आणि गर वेगळा काढला आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। छानपैकी आंब्याचा पल्प तयार झाला आहे, हे बघा। आणि हे साबुदाणा आणि भगरमध्ये हे आंब्याचा पल्प घालू आणि छानपैकी मिक्स करून घेऊ। वाव, बढिया। छानपैकी फेटून घेतलं, मिक्स करून घेतलं। तेच ते उपवासाचं खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही रेसिपी। तोंडात जाताच विरघळून जाते अशी माउथ मेल्टिंग ही रेसिपी आहे। 20 मिनिटं रेस्ट देऊ त्या मिश्रणाला। 20 मिनिटानंतर हे बघा, आपलं मिश्रण घट्ट झालं आहे, दाटसर झालं आहे। साबुदाणा पाणी पिऊन घेतलाय साबुदाण्याने। आता थोडं पाणी घालून थोडं सरसरीत करून घेतलं। छान, हे बघा, ह्या प्रकारे असं सरसरीत झालं आहे आपलं मिश्रण। आता एका भांड्यात 2 वाट्या साखर घेतली। जेवढा आपण वरी तांदूळ आणि साबुदाणा घेतला तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। आणि साखर डुबेपर्यंत पाणी घातलं। याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, साखर विरघळेपर्यंत आपण चमच्यानी हलवत राहू। बघा, छानपैकी उकळी आली आपल्या पाकाला। हा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही आहे। गुलाबजाम सारखा पातळ असा पाक तयार करायचा आहे। वेलची घातली, वेलची पावडर घातलं। हवं तर तुम्ही केशरचे धागे पण घालू शकता। छान उकळलाय, आपला पाक तयार आहे। आता एका पॅन मध्ये तेल घेतलं। तेलच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता। आता आपण त्या मिश्रणाचे मालपोहे तळून घेऊ। हे बघा, छान मालपोहे होत आहे आपले, छोटे छोटे। कलर पण खूप सुंदर आलाय, खूप छान दिसत आहे आपले मालपोहे। वाव, बढिया। असेच आपण पूर्ण मालपोहे तळून घेऊ। आणि आता हे सगळे मालपोहे साखरेच्या पाकात घातले एक एक। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा। वाव, बढिया, छान फुगले आहे आपले मालपोहे। हे बघा, काहीही सोडा वगैरे काही न घालता छान टम्म फुगले आहे। आणि पूर्ण पाक ते मालपोहे शोषून घेतील। छान रसरसीत असे मालपोहे होईल आपले। छान होतात हे असे रसरसीत, बढिया। हे बघा, आता पाकातले मालपोहे काढून घेतले। वाव, हे बघा किती छान झाले आहे आपले मालपोहे उपवासाचे। वाव, बढिया, किती सुंदर दिसत आहे।
मस्त कलर आला आहे आणि छान झाले आहे रसरसीत. आता डेसिकेटेड कोकोनटने याच्यावर घालू, आपण थोडं गार्निश करू. बढिया. वाव, खावंसं वाटतं बघता बरोबर. मस्त, खूप छान झाले आहे आपले मालपुहे उपवासाचे. करून बघा तुम्ही पण. वाव, बढिया, एकदम जबरदस्त रेसिपी आहे. ट्राय करून बघा. मस्त, जबरदस्त. बाय.